मोनालिसा भाग 4। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। मोनालिसा वेदनेने विवळत असते। ती हळूवार पावलं टाकत बाथरूममध्ये जाते। कोमट पाण्याचा शॉवर घेऊन त्याने तिच्यासाठी ठेवलेला ड्रेस घालून ती त्याच्या बेडरूम बाहेर पडते। घनदाट काळेभोर लांब सडक केस असेच मोकळे सोडलेले असतात तिने। ते बांधण्याची सुद्धा तिची इच्छा नव्हती की तिच्यात तेवढे त्राण शिल्लक नव्हते। खूपच अशक्त झालेली ती, पण काही करून तिला तिथून बाहेर पडायचं होतं। ऋग्वेद मेन्शन बाहेर पडते ती आता, आणि तिचं ती चालू लागते। ऋग्वेद त्याच्या कारमध्ये बसलेला, तिला कारमध्ये बसण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो तो। मी सोडतो तुला तुझ्या घरी बोलतो। ती हात जोडून बोलते त्याची काही गरज नाही। इथून पुढे माझ्या समोर येऊ नका। मला कोणालाच तोंड दाखवण्याच्या लायक ठेवलं नाही तुम्ही, त्याला बोलून ती सरळ रस्ता धरते। ऋग्वेदला दिसत होतं ती खूप कमजोर झाली तिची अवस्था त्याला पाहवत नव्हती। ती कधीही चक्कर येऊन रस्त्यात पडेल इतकी बिकट होती तिची अवस्था। तिला धड चालताही येत नव्हतं। तो तिला हाताला धरून डायरेक्ट कारमध्ये बसवतो। तिचं काही न ऐकता कारचा दरवाजा बंद करून तो कारमध्ये बसून कार ड्राईव्ह करू लागतो। ती डोळे बंद करून शीटला टेकून बसलेली आता, जणू तिच्यात जगण्याची काहीच इच्छा शिल्लक नसल्यासारखी। ते तिच्या घरी पोहोचतात। तिच्या आई बाबांच्या घराला लॉक असतं। ती शेजारी विचारते तिच्या आई वडील आत्या कुठे गेल्या आहेत ते, पण त्यांच्याविषयी कोणालाच काही माहिती नसतं। ते बोलतात तुझे आई वडील काही न सांगता इथून निघून गेलेत। मानसीच्या लग्नात जे घडलं तो धक्का त्यांना सहन झाला नाही, त्यामुळे ते कायमचेच घर सोडून निघून गेलेत बहुतेक। कुठे गेलेत कोणालाच काही माहिती नाही। तिच्या आई वडिलांच्या दरवाजाला लॉक होते। आता कुठे राहायचं, कोणाकडे जायचं काही सुचत नव्हतं तिला। पहिलीच अनाथ होती ती। ज्या आई वडिलांनी आसरा दिला ते पण घराला लॉक करून गेले निघून। पुन्हा दुसऱ्यांदा अनाथ झालेली ती। ऋग्वेद तिला पाहतच कारमध्ये थांबलेला असतो। आई वडिलांना या वयात खूपच त्रास सहन करावा लागला म्हणून ती तिथेच पायरीवर बसून रडू लागते। ती रडते ते पाहून ऋग्वेद कारमधून उतरतो। तिच्या हाताला पकडून पुन्हा कारमध्ये बसवतो तो तिला। ती तर पूर्ण ब्लँकच झालेली असते। तिच्या इंद्रियांनी काम करणं बंदच केलं असेल बहुतेक यावेळेस। ज्याच्यामुळे एवढा महाभारत घडला त्याच्याच कारमध्ये बसून मी चालली आहे हा विचार करण्याएवढी सुद्धा विचारशक्ती तिच्यात शिल्लक नव्हती राहिली। रोडवरून कार वेगाने धावत होती आणि ती शून्यात पाहत असल्यासारखी कारमधून बाहेर पाहत होती। तेवढ्यात तिला एका कॉफी शॉपमध्ये सारंग दिसतो। तिच्या तोंडातून शब्द निघतात, कार थांबवा। ऋग्वेद लगेचच कार थांबवत नाही म्हणून ती पुन्हा बोलते, कार थांबवा प्लीज। ती कार थांबवा बोलत असते म्हणून ऋग्वेद कार बाजूला थांबवतो। ती कसलाही विचार न करता सारंगकडे धावत सुटलेली। त्याचं दिसणं तिला एक आशेचा किरण वाटला। तिचं खूप प्रेम होतं ना सारंगवर, आणि तिला वाटत होतं त्याचंही खूप प्रेम आहे तिच्यावर। तो तिला नक्कीच ॲक्सेप्ट करेल। तो तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर, आत्म्यावर प्रेम करतो असं वाटत होतं तिला। पण तिचा तो गैरसमज होता, भ्रम होता तिचा। ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याला आवाज देते, सारंग। तिला अचानक समोर पाहून तो गडबडतो। तो बोलतो, मोनू तू? ती बोलते, तू तर विदेशात होतास ना? तेवढ्यात ऋग्वेद पण तिच्या मागे येऊन उभा राहतो।
ती वेड्यासारखी पळत सुटलेली म्हणून तो आला होता तिच्या मागे. मोनालिसाच्या प्रश्नाचं सारंगने काहीतरी उत्तर दिलं असतं, पण त्या अगोदरच त्याच्यासोबत असणारी मुलगी जानू जानू करत सारंगजवळ येऊन त्याचा हात पकडते. निघायचं का डार्लिंग, बोलते ती सारंगला. त्या मुलीकडे पाहून, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून सारंगने चीट केलंय ते समजतं मोनालिसाला. ती रागाने त्याच्यासमोर जाऊन त्याच्या मुस्काटात लावून देते. तो बोलतो, सॉरी मोनू, पण माझ्या आईला तू सून म्हणून नको हवी होतीस. तुझे आई वडील नक्की कोण आहेत ते तुलाही माहिती नाही. तुझ्यासारख्या अनाथ मुलीसोबत मी लग्न केलं असतं तर लोकांनी मला नावं ठेवली असती. म्हणून मी आईने पाहिलेल्या मुलीसोबत लग्न केलं. तुझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी परदेशी असल्याचे सांगितलं तुला. बोलून तो त्याच्या बायकोचा हात पकडून तिच्या समोरून निघून जातो. रोडच्या बाजूलाच असलेल्या बाकडावर जाऊन बसते ती. रडून रडून अश्रूही संपलेले असतात तिचे. आता ऋग्वेदला प्रश्न पडलेला असतो, तिचे आई वडील नाहीयेत, ही तर अनाथ आहे, मग ही कोणाला आई वडील बोलते. ती समोर बाकड्यावर बसून रडत असते. तिला रडताना पाहून तो त्याच्या मनातील विचार झटकतो. तिची अवस्था खरंच त्याला पाहवत नव्हती. तिच्या या अवस्थेला पूर्णतः मीच जबाबदार आहे ते मान्य असतं त्याचं त्याला. त्याला त्याचीच खूप लाज वाटत होती. तिचं साधं नावही माहिती नव्हतं त्याला. कोणत्या नावाने आवाज देणार होता तो तिला. आता तो काहीही न बोलता तिच्या बाजूला बसून राहतो. बिझनेसमॅन होता तो. त्याचा एक एक मिनिट खूप किमती होता. पण त्याच्या हातून घडलेल्या चुकीमुळे त्याला तिला एकटं सोडून जावं वाटत नव्हतं. रडून रडून अश्रू संपले होते आता तिचे. खूप वेळ शून्यात पाहत असल्यासारखी बसली होती ती. बसल्या जागेवरच बाकड्यावर तिचा डोळा लागतो आणि ती तिथेच डोळे बंद करून झोपून जाते. त्यानंतर तो तिला उचलून कारमध्ये ठेवतो. तो तिच्या बाजूला किती वेळ बसून होता त्याचं तिला काहीच भान नव्हतं. एवढं तिच्या मनाचं खच्चीकरण झालं होतं. जगण्याची उमेद शिल्लक नव्हती तिच्यात. श्वास फक्त चालू होते तिचे. ऋग्वेद तिला त्याच्या ऋग्वेद मेन्शनमध्ये आणून बेडवर झोपवतो. खूप वेळ त्याचा या सर्व प्रकरणात खर्ची पडलेला. म्हणून एक लेडीज केअरटेकर तिच्यासाठी ठेवून तो त्याच्या बिझनेस कामासाठी घराबाहेर पडतो. तिला जेव्हा जाग येते तेव्हा ती लेडीज केअरटेकर तिच्या समोर असते. तिला उठलेलं पाहून ती लगेच तिच्याजवळ येऊन, मॅम कसं वाटते तुम्हाला आता, विचारते ती. मोनालिसा तिला विचारते, तुम्ही कोण आणि मी इथे कशी आली. ती बोलते, मी तुमची केअरटेकर. तुम्हाला काही हवं नको ते पाहण्यासाठी ठेवलंय मला आणि तुम्हाला सर घेऊन आले तिथे. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी जेवण आणते. मोनालिसा बोलते, थांब, मला काही नको. मला नाही थांबायचं इथे, मी चालले. ती केअरटेकर बोलते, मॅम तुम्ही अशा नाही जाऊ शकत. तुम्ही गेलात तर सर जिवंत सोडणार नाहीत मला. प्लीज तुम्ही जाऊ नका कुठेच. मोठ्या मुश्किलीने मला ही नोकरी मिळाली आहे. तुम्ही निघून गेलात तर माझी नोकरी जाईल आणि मी जिवंत राहील की नाही त्याचीही शाश्वती नाही. ती हात जोडून मोनालिसाला थांबण्याची रिक्वेस्ट करत असते. मोनालिसाला त्या केअरटेकरवर दया येते म्हणून ती थांबते तिथेच. ती विचारते, तुझे सर कुठे आहेत. केअरटेकर सांगते, ते बिझनेस कामासाठी बाहेर गेलेत. मोनालिसा बोलते, ठीक आहे, ते आले की मला सांग. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी जाईल इथून. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.